नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 4 वर्षांपूर्वी ज्या वेळेला युक्रेन युद्ध सुरू झालं, तेव्हा जगाने एक मोठा विलक्षण अनुभव घेतला. त्यावेळेला कोविडच्या संकटातून नुकतंच जग सावरत होतं. म्हणजे 19 नोव्हेंबर पासून कुठेतरी कोविड-19 म्हटलं जायचं. तिथून जी सुरुवात झाली चीनमध्ये, संपूर्ण जगाला कळायला 2020 साल उजाडलं. आणि त्यानंतर थोडंफार जग सावरतंय. ती एक मंदीची लाट होती सगळ्या जगामध्ये. आर्थिक व्यवहार थंडावून गेलेले होते. एक मोठं आर्थिक संकट होतं आणि त्याच्यातून जग सावरत होतं. तोवर युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा पारडी फिरलेली आपण बघितली. युक्रेन युद्धाची थोडीफार धास्ती जी घेतली, ती सगळ्या जगाने का घेतली आपण बघितलं. अमेरिकेने पुढे जाऊन रशियासारख्या मोठ्या देशावरती आर्थिक निर्बंध लागू केले आणि हे आर्थिक निर्बंधांनी रशियाला त्यांनी असं जखडून ठेवलं, की रशियाला धड पूर्ण जगाशी व्यापारही करता येईना. त्यातल्या त्यात भारताने अमेरिका आणि युरोप दोघांशीही बोलून आम्ही त्यांचं तेल घेतो आणि जगाला स्वस्तात पुरवतो. अन्यथा हा जो प्रश्न आहे तो आपला हाताबाहेर जाईल असं पटवलं आणि तेलाचं जे साठा पुरवठा आहे तो सुरळीत चालू ठेवला. रशियाने चीनशी सुद्धा संबंध ठेवले आणि या दोन्ही देशांनी एकमेकांशी आर्थिक व्यवहार जे आहेत ते डॉलरच्या सद्दीच्या बाहेर जाऊन चालू ठेवले. कारण आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्हाला आर्थिक व्यवहार करायचे, तर तुम्हाला स्विफ्ट सिस्टीम वापरावी लागते आणि तुम्ही जर का स्विफ्ट सिस्टीमच्या बाहेर असाल, तर तुम्हाला जगभरामध्ये पैसा पाठवणं कठीण होऊन जातं. पण रशिया आणि चीन या दोघांनीही आपली आपली एक सिस्टीम बनवली होती आणि तिचा वापर करून ते असे व्यवहार करत होते. वेगवेगळ्या पद्धतीने काही ठिकाणी बार्टर पण झालं असेल, एकंदरीतच जे. तर आणि भारत आणि रशिया यांच्यामधला जो व्यवहार होता, तो आपण रुपयामध्ये करत होतो. अशा तऱ्हेने अमेरिकेचे आर्थिक निर्बंध जेव्हा रशियावरती लागू झाले, त्यावेळी त्यांचे जवळ-जवळ $250 बिलियन हे युरोपच्या बँकांमध्ये पडलेले होते. ते सगळे खाती गोठवली गेली. रशियाची प्रॉपर्टी पडलेली होती अनेक ठिकाणी युरोपमध्ये. ती प्रॉपर्टी सुद्धा जप्त केली गेली आणि ह्याच्यामधून जगाला एक प्रचंड धक्का बसला. की ते जे काही डॉलर होते ते रशियाचे होते. त्यांनी कमवलेले डॉलर होते. आर्थिक निर्बंध लावले म्हणून तुम्ही खाती गोठवून टाकाल. किमान त्यांना आपले पैसे परत आणण्याचा तर हक्क द्याल. पण तोही हक्क नाकारला गेला आणि तेव्हा सगळं जग विचार करायला लागलं, की हे संकट काही आपल्याला परवडणार नाही. हीच पाळी जर का उद्या आपल्यावर आली तर? कारण अमेरिकेचा तोल कधी जाईल आणि त्यांचा मूड कधी बदलेल ह्याचा काही भरोसा राहिलेला नाही. आणि ही गोष्ट लक्षात घेऊनच लोकांनी पावलं टाकायला सुरुवात केली. 2022 साली आर्थिक निर्बंधांची जेवढी भीती सगळ्या जगाला होती, ती भीती आज हळू करत कमी झाली आहे. कारण दरम्यानच्या काळात भारताचं यू-पी-आय आलं. भारताने यू-पी-आय अनेक देशांमध्ये नेलं. म्हणजे जवळ-जवळ 30-40 देशात ऑलरेडी आहे. आता युरोपियन युनियन सकट अनेक देश प्रतीक्षेमध्ये आहेत. तेही आपल्या जाळ्यामध्ये येऊ शकतात. जाळं म्हणजे ते पैशाच्या व्यवहार करायचं जाळं, म्हणजे निगेटिव्ह अर्थाने घेऊ नका. चीनचे सुद्धा स्वतःची सिस्टीम आहे, रशियाने स्वतःची सिस्टीम केलेली आहे. तेव्हा डॉलरच्या बाहेर राहून थोडेफार तरी आर्थिक व्यवहार होऊ शकतील, अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा आर्थिक निर्बंध हे जे शस्त्र अमेरिका सारखी उगारत असे, त्या शस्त्राची धार आता बोथट होऊन गेलेली आहे. म्हणजे तुम्ही बघितलत, की आपण नेहमी म्हणतो, की इराणला गेली 47 वर्ष आर्थिक निर्बंधांमध्ये ठेवलेलं होतं. इराणचं काय कमी झालं मला सांगा? इराणकडे आज म्हणजे तुम्ही जर का माहिती बघाल तर चक्रावून टाकणारी आहे. त्यांची जवळ-जवळ 80% जनता सुशिक्षित आहे. सुशिक्षित म्हणजे काय? तर मास्टर्स डिग्री होल्डर आहेत. त्यांचे जे कोणी नेते हे सगळे मारले गेले ना, त्यांच्यातले अनेक जण केवळ मास्टर्स डिग्री, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा अत्यंत महत्त्वाच्या शाखांमधून ज्ञान मिळवलेले लोक आहेत. तेव्हा
हे सगळं केलं कसं इराणने हा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो. इराणमध्ये असं कुठल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं, की ह्या सगळ्या लोकांनी त्यांचं तंत्रज्ञान एका विशिष्ट उंचीवरती नेऊन दाखवलं. तेव्हा जे अमेरिका बिलियन्स ऑफ डॉलर खर्च करते, पण त्यांना त्यांची मुलं त्या पातळीवरती नेता येत नाहीयेत. इराणनी मात्र ते करून दाखवलं. हे सगळे प्रश्न आहेत, पण अमेरिकेला हे प्रश्न अनेकदा पडतच नाहीत. जो इराणनी वाट दाखवलेली होती, की तुम्ही ह्याच्यातूनही मार्ग काढू शकता आणि तो मार्ग महत्वाचा होता. कदाचित भारताने जे यू-पी-आयचं जे पाऊल टाकलं, त्याच्यातून मात्र ही स्पष्टता येत गेली. आता लक्षात घ्या, म्हणजे वारंवार जरा खुट्ट काही वाजलं, की अमेरिका आर्थिक निर्बंध लावू म्हणायची. भारताविरुद्ध काय झालं होतं? डेमोक्रॅट्स आहेत ते म्हणतात आम्ही सँक्शन्स लावू. रिपब्लिकन सत्तेवर आले, की ते म्हणतात आम्ही टेरिफ लावतो. ट्रम्पने टेरिफ लावून काय केलं? एका संपूर्ण जगाला एका खाईत लोटून दिलेलं होतं, की मेरी मर्जी, माझ्या मर्जीप्रमाणे तुम्ही आमच्याशी संबंध ठेवाल तर सगळं ठीक आहे. अन्यथा तुमचा माल माझ्या देशात विकू देणार नाही. ही जी दादागिरी आहे, ती दादागिरी थोड्या प्रमाणामध्ये चालते, परंतु तिचा अतिरेक झाला आणि त्या अतिरेकाला जग प्रतिसाद द्यायला लागलं. कारण तुम्हाला मार्ग शोधून काढण्याची गरज निर्माण झाली. आज जरी तुम्ही किती संबंध अमेरिकेशी ठीक-ठाक केले तरी देखील ते उद्या बिघडणार नाहीत याची कोणी हमी देऊ शकत नाही. तेव्हा ती हमी जर का हवी असेल तर आपल्याला ह्याच्यातून सुटका पाहिजे, याकडे जग विचार करत होतं. आर्थिक निर्बंध हे जे शस्त्र वापरलं गेलं, त्या शस्त्रावरती उपाय असतो हे दाखवणारे कोण होते? पहिला होता तो चीन. चीननी आर्थिक निर्बंध घालता येत नसतील त्यांना, पण त्यांनी सांगितलं, की आम्ही क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ्स देणार नाही. अमेरिकेलाही देणार नाही आणि जपानलाही देणार नाही. म्हणजेच तुम्ही जसे आम्हाला संपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यवहारांमधून बाद करू शकता, तसे आम्ही पण तुम्हाला बाद करू शकतो. हे चीनने दाखवून दिलेलं होतं. चीनने हेच अस्त्र ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पण वापरलेलं तुम्हाला दिसेल. तेव्हा हे चीननी केलं. भारताने सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही जर का लादणार असाल तर नाही तुमचा मका नको आम्हाला. आम्हाला तुमचा मका कुठल्याही परिस्थितीत नको. हा जो नकार भारत देऊ शकला, ठामपणे उभा राहू शकला म्हणजे कुठे ना कुठेतरी पाश्चात्य जगाची जी दादागिरी चाललेली होती. तुम्ही रशियाचं तेल घेऊ शकत नाही. तुम्ही रशियाचं काय अमुक करू शकत नाही. आता काय परिस्थिती आली आहे? आता परिस्थिती अशी आलेली आहे, की ज्या इराणच्या विरोधामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे, त्या इराणची अनेक जहाजं जगभरामध्ये समुद्रावरती आहेत आणि ते तेल जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. इराणचे निर्बंध त्याला लागू नयेत, हे ट्रम्प यांना जाहीर करावं लागलं. हे का जाहीर करावं लागलं? कारण इराणनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करून टाकली. अशासाठी की त्यांनी काही फिजिकली काही केलेलं नाहीये, पण तिथून जहाजांची जी ये-जा करायची त्यांना सगळ्यांना भीती बसलेली आहे मनामध्ये, की नेमकं माझं जहाज जात असताना इराणनी हल्ला केला, तर कोट्यवधी रुपयांचा माल नुसता जळून भस्मसात होईल. तेव्हा कोणीही तो धोका पत्करायला तयार नाही आज. अमेरिका जर का आर्थिक निर्बंधांचं शस्त्र वापरणार असेल, तर मग इराणला होर्मुझ बंद करावा लागतो. आणि असे जे चोक पॉइंट्स आहेत, जगभरामध्ये अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे सद्दी तुमचीच चालते असं नाही, सद्दी आमची सुद्धा चालू शकते. हे इराण सारखा छोटासा देश आहे. 47 वर्ष आर्थिक निर्बंधामध्ये ठेवलेला एक देश. त्याची ताकद ती अशी किती मोठीशी आहे. पण ती जी ताकद आहे, ती एवढीशी ताकद सुद्धा इराणनी वापरून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला आज जेरीला आणलेलं आहे. आज ट्रम्प काय सांगतायत? अख्ख्या युरोपला आवाहन करतायत ना, की तुम्ही या इथे. तुमचं तेल अडलेलं आहे आणि तुम्ही संरक्षण द्या. होर्मुझ मोकळा करायला आम्हाला मदत करा म्हणून. आणि युरोप म्हणतं आम्ही करणार नाही. अमेरिका जर का एवढी बलाढ्य आहे, तर तिने तिच्या ताकदीवरती करावं हे काम. ते का नाही करायला तयार आहेत? कारण त्यांनाही कळतंय त्यांची ताकद तिथे कमी पडणार आहे म्हणून.
तेव्हा तुम्ही कितीही माणूस जो राष्ट्र छोटा आहे म्हणून त्याला हिणवून चालत नाही. त्याच्याही हातामध्ये काहीतरी असं म्हणतात ना, की कोंडलं गेलं तर मांजर तुमच्या नरडीचा घाऊट घ्यायला शेवटी कमी पडत नाही. तशी परिस्थिती आज इराणची झालेली आहे आणि अमेरिकेचं जे शस्त्र आहे, ते शस्त्र इराणनी बोथट करून टाकलेलं आहे. एक प्रकारे असे जे टोकाला जाऊन कृती करावी की का लागते याचाही विचार खरा केला पाहिजे. भारतावरती अशी पाळी गेल्या वर्षभरामध्ये ट्रम्प यांनी अनेक वेळा आणली, पण भारताने संतुलित असा प्रतिसाद दिलेला आहे. कुठेही एका बाजूला नाही. मला वाटतं एक पाकिस्तान सोडला तर आपण कुठेही काळा पडदा लावू दिला नाहीये आणि पाकिस्तान साठी तो करावा लागला कारण त्यांची ती करणी तशी आहे. तेव्हा या प्रकारे अमेरिकेला सुद्धा आता जाग आली असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो युरोप शेखी मिरवत होता आणि आपल्याला दमदाट्या करत होत्या. अमेरिका दमदाट्या करत होती, युरोप दमदाट्या करत होता. तुम्ही रशियाचं तेल घेता म्हणून युक्रेनचं युद्ध वाढलेलं आहे. अरे बाबा तुम्ही गॅस घेत होता ना रशियाचा, त्याचं काय झालं? तो थांबवला का तुम्ही? तो थांबवला नव्हता. आज तर परिस्थिती अशी आलेली आहे, की अख्खा युरोप हा रशियाचं तेल आणि वायू त्यांनी बंद केल्यानंतर मध्य पूर्वेवर अवलंबून होता आणि ती मध्य पूर्व आज बंद झालेली आहे. त्या मध्य पूर्वेतून ह्या वस्तू युरोपला मिळू शकत नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर आता युरोप हा आपण पण रशियाकडून हे सगळं घ्यायचं का म्हणून विचार करतोय. करणार काय दुसरं? तुमच्याकडे जर का संपूर्ण जगामध्ये तेलाचा पुरवठा करणारे काही विशिष्टच देश आहेत, तेच सोर्सेस आहेत. त्यांच्याकडूनच घ्यायला लागेल तुम्हाला. व्हेनेझुएलावरती अमेरिकेने हल्ला केला म्हणून व्हेनेझुएलाचं तेल आम्ही घेणार नाही. का? तत्वाचा प्रश्न. तत्वाचा प्रश्न आता गुंडाळून ठेवायला लागणार आहे. तेव्हा जसं अमेरिकेच्या हातामध्ये शस्त्र असतं, तसं इतरांच्याही हातात शस्त्र असतं हे कोणीही विसरू नये. ते शस्त्र त्याला उगारण्यापर्यंत कडेलोटाला न नेणं ह्याला डिप्लोमसी म्हणतात. पण ही डिप्लोमसी ट्रम्पना अजूनही कळलेली नाहीये. त्यांनी स्वतःलाच अशा त्या पिंजऱ्यामध्ये नेऊन ठेवलेलं आहे, की आता पाळी अशी आलेली आहे, की त्यातून सन्मानाने सुटका करून घेणं एक जसजसा दिवस जातोय तसतसं त्यांच्यासाठी कठीण होत चाललंय. आणि म्हणून पुढच्या व्हिडिओचा विषय जो आहे तो इथे येऊन संपतो, की बाहेरून कितीही ब्रॅव्हॅडो दाखवला, कितीही साहस, शौर्य, मी कसा ग्रेट दाखवलं, तरी देखील बॅकडोअरनी वाटाघाटी का चालू आहेत ट्रम्प साहेब? त्या वाटाघाटी काय चाललेल्या आहेत आणि त्याची चाहूल काय आहे? याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण जरूर बघूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.